तर मुंबईतील मनसेचे नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना झालेत। या ठिकाणी ते मनसेचा गट स्थापन करणार आहेत। मनसेचे मुंबईत 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि या संदर्भातली मोठी बातमी समोर येते। 6 नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना झालेत। मनसे नगरसेवकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूया। मनसेचे निवडून आलेले नगरसेवक आता कोकण भवनला जाताना बघायला मिळतात। आपण बघतोय की मनसेचे हे 6 नगरसेवक आहेत, 5 महिला आहेत, 1 पुरुष आहे आणि कोकण भवनच्या दिशेला हे 6 नगरसेवक या ठिकाणी रवाना होताना बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की गट स्थापन करण्यासाठी मनसेचे हे 6 नगरसेवक जे आहेत ते मिनी बस मधून या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळत आहेत। हो, आता आम्ही तिकडे जाऊन आमची जी फॉर्मॅलिटीज आहेत ती पूर्ण करू। थोडी धाकधूक वाटते कारण पहिल्यांदाच अशा काही गोष्टी होत आहेत। थोडंसं आहे धाकधूक, पण आम्हाला आता पहिल्यांदा पहिली टर्म आहे ना आमची, त्यामुळे थोडी धाकधूक असणारच ना। काय नाही, सगळे मिळून जाते, धाकधूक असं काही नाही, छान वाटतं। हो हो, सगळे आसपासचेच आहेत। आम्ही आमच्या पक्षाचे 6च्या 6 नगरसेवक आता इकडे आलेलो आहोत। आता ती जी नोंदणी करायची असते गट नोंदणी पक्षाची, ती पक्षाची गट नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कोकण भवनला चाललो आहोत। की ही पहिला गट जो स्थापन करायचा असतो त्याची नोंदणी करावी लागते। ती नोंदणी करून झाल्यानंतर गटनेत्याची पण देखील तिकडे पत्र द्यावं लागेल की आमच्या पक्षाचे हे गटनेते आहेत एक, आणि त्याची नोंदणी करून झाल्यानंतर ते एक सर्टिफिकेशन देतात। ते सर्टिफिकेशन घेऊन महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये MS डिपार्टमेंटला प्रत्येकाची ओळखपत्र भरून द्यायचं असतं। ही साधारण प्रोसिजर आहे, ती पूर्ण करणार आहोत आम्ही। कॅमेरा पर्सन राकेश सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।